मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कांचनचा वाढदिवस असल्याचं कळताच अनिरुद्ध कांचनकडे जातो. तर यश संजनाला तू आज घरी आहेस का, कारण आज घरात खूप कामं आहेत असं विचारतो. तर नाईलाजाने संजना होकार देते व लगेच तिथून निघून जाते. तर सर्वजण तिच्यावर हसतात. तेव्हा अभि हिच्याशी असंच वागायला पाहिजे, कामचुकार बाई असं बोलतो. तर अविनाश, तुझं अगदी बरोबर आहे, ही बाई आपल्या कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणार आहे का, कठीण आहे खूप असं बोलतो. आणि अजून आप्पा कसे आले नाही असं विचारतो. तेव्हा ईशा, कदाचित आजीसाठी गिफ्ट आणायला गेले असतील असं बोलते. तर सर्वजण पुन्हा वाढदिवसाच्या तयारीला लागतात. तर दुसरीकडे आशुतोष अरुंधती हॉटेलमध्ये येतात. वर्षाची तब्येत आता ठीक आहे म्हणून दोघे पण खूपच खुश असतात. तेव्हा आशुतोष अरुंधतीला, जेव्हा आपण स्वतः एखादं चांगलं काम करतो तेव्हा स्वतःचं कौतुक करायचं असतं, ते खूप गरजेचं असतं. स्वतःची पाठ थोपटवायची आणि आय डिड इट असं बोलायचं, कारण आपल्याला माहिती असतं आपण त्यासाठी किती कष्ट घेतो ते, असं बोलतो. तर अरुंधतीला खूप आश्चर्य वाटतं. त्यानंतर आशुतोष अरुंधतीला आई आप्पांची तब्येत ठीक आहे का असं विचारतो. त्यावर अरुंधती ठीक आहे, दोघे अजून पूर्वीसारखे बोलत नाही, परंतु आज आईंचा वाढदिवस आहे, मी जाणार आहे म्हणून सांगते. तर तेवढ्यात वेटर तिथे मेन्यू कार्ड घेऊन येतो. तर आशुतोष अरुंधतीकडे देत, तुला काय मागवायचं त्याची ऑर्डर दे असं बोलतो. ते पाहून अरुंधतीला सर्व भूतकाळ आठवतो की एकदा हॉटेलमध्ये गेल्यानंतर अनिरुद्ध व अभिने तिचा कसा अपमान केला होता ते. तर अरुंधती विचार करत राहते. तेव्हा आशुतोष पुन्हा अरुंधतीला काय मागवायचं असं विचारतो. तर अरुंधती, माझ्यासाठी पण तुम्हीच सांगा असं बोलते. तेव्हा आशुतोष, मला कसं कळणार तुला काय आवडतं ते असा प्रश्न करतो. तेव्हा अरुंधती सांगते, मी या अगोदर फारसं काही हॉटेलमध्ये गेलेले नाही आणि मेन्यू कार्डबद्दल मला काही माहीत नाही, कारण मुलं जे मागवायचे तेच मी खायचे. त्यावर आशुतोष, तू आजपर्यंत जे केलं नाहीस ते आज कर असं बोलत मेन्यू कार्ड अरुंधतीकडे देतो. तर मेन्यू कार्डवरील किमती पाहून अरुंधतीला मोठा धक्काच बसतो. तेव्हा आशुतोष तिला, पदार्थ बघ, किंमत नको असं सांगतो. तर तेव्हा अरुंधती, माझं लक्ष तिकडे जातच त्याला मी काय करू असं बोलते. तेव्हा आशुतोष, आई पण तशीच आहे म्हणून सांगतो. त्यावर अरुंधती, मग ते खरंच आहे, पाणी बॉटल किती महाग, पदार्थांना पण चव नसते आणि 400 रुपयांना एक भाजी म्हटल्यावर त्यात 4 दिवसांचा भाजीपाला येतो असं बोलते. तर आशुतोष खूप हसत असतो. त्यानंतर अरुंधती कमीत कमी किंमत असलेला मँगो मिल्कशेक ऑर्डर करते व स्वतःची पाठ थोपटवत आय डिड इट असं बोलते. तर दुसरीकडे कांचन झोपलेली असते. तेवढ्यात अनिरुद्ध व संजना तिथे येतात. तर अनिरुद्ध फुलांचा बुके देत कांचनला बड्डे विश करतो आणि आशीर्वाद घेतो. तेव्हा कांचन, तुला आत्ता आठवण आली का असा प्रश्न करते. तर अनिरुद्ध माफी मागत, तुला माहिती आहे ना, वाढदिवसाचं माझ्या लक्षात राहत नाही असे बोलतो. त्यावर कांचन, संजनाचा वाढदिवस बरा लक्षात राहतो असा टोमणा मारते. त्यानंतर संजना कांचनला बड्डे विश करत आशीर्वाद घेते. तर कांचन, देव तुला बुद्धी देवो असा आशीर्वाद देते. तेव्हा अनिरुद्ध, आप्पा कुठे आहेत असं विचारतो. तर कांचन, ते सकाळपासून बाहेर फिरायला गेलेत, मला वाढदिवसाच्या शुभेच्छा पण दिल्या नाही असं नाराज होतच सांगते. तर तेव्हा अनिरुद्ध, आज संध्याकाळी मी विशाखा व केदारला घरी बोलावणार असल्याचं सांगतो. तेव्हा संजनामध्येच, त्यांना कशाला, आई आप्पांचा मूड नाही, वाढदिवसाला आनंदाचं वातावरण नाही, मग कशाला त्यांना बोलवायचं, आई आप्पांना त्याचा त्रास होणार असं बडबडते. तेव्हा अनिरुद्ध, उलट आईला असंच आवडतं, सर्वजण एकत्र आले की तिची तब्येत लवकर सुधारेल असं बोलतो. तर कांचन, मी अरुंधतीला पण बोलवलं आहे असं आनंदाने सांगते. तर संजनाचा मोठा पोपट होतो. तर दुसरीकडे आशुतोष अरुंधतीला, कांचनताईंचा वाढदिवस कसा साजरा करणार आहात असं विचारतो. तेव्हा अरुंधती, मुलंच ठरवणार आहेत, नक्की काहीतरी चांगला प्लॅन करतील, तुम्ही येता का असं आशुतोषला विचारते. तर आशुतोष नकार देत, तू फोटो काढून आम्हाला पाठव असं सांगतो. तेवढ्यात अरुंधतीला आप्पा एकटेच रस्त्याने जाताना दिसतात. तर ती आशुतोषला गाडी थांबवायला सांगते व आप्पांना
आवाज देत थांबवते आणि तुम्ही इथे काय करत आहात, आज तर आईंचा वाढदिवस आहे ना, असा राग धरू नका, माझ्यासोबत चला असं बोलते. परंतु आप्पा मात्र शांतच असतात. तर तेव्हा अरुंधती आप्पांना बळजबरीने तिच्यासोबत घेते व आशुतोषला आम्हाला एका ठिकाणी सोडवा असं बोलते. तर आशुतोष होकार देतो. तेव्हा अरुंधती आप्पांना समजावते, आज आईंचा वाढदिवस आहे, आपण तो सर्वांसोबत उत्साहाने आनंदाने साजरा करणार आहोत. आज आई सर्वांपेक्षा तुमची जास्त वाट बघत असतील व ड्रायव्हरला एका पुतळ्याच्या ठिकाणी सोडवायला सांगते. तेव्हा आशुतोष आप्पांना सांगतो, आज आपल्याला अरुंधतीचं सगळं काही ऐकावं लागणार आहे, नाहीतर आपली काही खैर नाही. तेव्हा आप्पा आपण कुठे चाललो आहोत असा प्रश्न अरुंधतीला करतात. त्यावर अरुंधती, आजच तो दिवस आहे ज्या दिवशी तुम्ही आधीचं सर्व विसरून जाणार आहात, तुम्ही माझ्यासाठी हे सर्व करायचं आहे असं बोलते. तर आप्पा होकार देतात. तर दुसरीकडे मुलांचं अजूनही काही ठरत नाही की कांचनचा वाढदिवस कसा साजरा करायचा ते. तेव्हा ईशाच्या पांचट आयडिया ऐकून यश वैतागतो. तर ईशा, आपण आजी व आप्पांच्या लव्ह स्टोरीचं नाटक बसवायचं का असं विचारते. त्यावर यश, हे सर्व याच वर्षी करायचं आहे की पुढच्या वर्षी असा डायलॉग देतो. तेव्हा कांचन मात्र आप्पांची वाट पाहत असते व यशला आप्पांना फोन करण्यासाठी सांगते. तेव्हा अविनाश, आप्पा येतीलच असं बोलतो. तेवढ्यात अरुंधती आप्पांना घेऊन घरी येते. तर यश कांचनला आप्पा आल्याचं सांगतो. तर सर्वांना खूपच आनंद होतो. तेव्हा अरुंधती कांचनला नमस्कार करते व अजून डेकोरेशन का नाही केलं, दारात रांगोळी काढा, दिवे लावा, तुम्हाला माहिती आहे ना आपल्या घरात इतर सणांपेक्षा आई आप्पांचे वाढदिवस जास्त महत्त्वाचे असतात ते. तेव्हा यश, आजच्या आपल्या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण म्हणजे असं बोलतो. तेव्हा संजनामध्येच मी आणि अनिरुद्ध आईंना स्पेशल गिफ्ट देणार आहोत म्हणून सांगते. तर अविनाश संजनाला तोंडावर पाडत, तुम्ही दिलेलं गिफ्ट मुख्य आकर्षण नाही तर स्पेशल माणसाने दिलेल्या शुभेच्छा या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण असल्याचं आप्पांकडे पाहत सांगतो. त्यानंतर अरुंधती आप्पांना कांचनजवळ घेऊन जाते व गिफ्ट द्यायला सांगते. आप्पा कांचनला गिफ्ट देतात परंतु काही बोलत नाही. तर कांचन वैतागाने ते गिफ्ट घेत नाही. तेव्हा आप्पा लगेच खाली ठेवून देतात. अरुंधती आप्पांना समजावते. तर आप्पा कांचनला गिफ्ट देत वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. ते पाहून कांचन व सर्वांनाच खूप आनंद होतो. कांचनचे डोळे पाणवतात. तर तेव्हा आप्पांनी कांचनला साडी दिली म्हणून सर्वजण त्यांना चिडवतात. त्यानंतर अरुंधती आप्पांकडे गजरा देते. तर आप्पा तो कांचनकडे देतात. तर कांचन लगेच आप्पांकडे पाठ करते. सर्वजण आप्पांना खुणावत कांचनच्या केसांमध्ये गजरा माळण्यासाठी सांगतात. तर आप्पा तयार होतात. तेवढ्यात अनिरुद्ध तिथे येतो व सर्व काही पाहून खुश होतो. त्यानंतर यश कांचन व आप्पांचा फोटो काढतो. सर्वजण टाळ्या वाजवत कांचनला बड्डे विश करतात. मित्रांनो, पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.